गुड मॉर्निंग फ्रेंड्स. कसे आहात तुम्ही सर्व? मजेत असाल, मजेतच असू द्या. तर आता आम्ही परत रेडी होतो एक दुसऱ्या पार्टीसाठी. पार्टी आमच्यासाठी एक फक्त निमित्त असते. त्या निमित्ताने आपण आपल्या कामातला वेळातून वेळ काढून सर्व एकत्र येतो. त्या निमित्ताने सर्वांशी भेट होते आणि मग गप्पा करण्यापेक्षा कुठेतरी आम्ही प्लॅन बनवतो, की काहीतरी करायचं आणि त्यामध्ये एन्जॉय करायचा. तर आता आमचा प्लॅन ठरलेला सोनलकडे स्वयंपाक करायचा आणि सर्वांनी एकत्र येऊन जेवण करायचं. तर आम्ही 5 जणी मैत्रिणी, ममता याच्यामध्ये नव्हती. ती ऑफिसमधून आलेली, थकलेली होती. त्याच्यामुळे ती येऊ शकली नाही. तर मग आम्ही सुरू केला स्वयंपाकाला. आमची सोनल खूप छान चॉपिंग करते. त्यानंतर ती चॉपिंगचं काम करते. यामध्ये मी बनवली कढी आणि त्याच्यानंतर वर्षाताईंनी आम्हाला छान व्हेज पुलाव बनवून दिलेला आणि निलोनी बनवली होती टेस्टी छानपैकी डेझर्ट त्याला आपण म्हणूया, गोड काहीतरी. कारण जेवणामध्ये कसं असतं, गोड सर्व काही हवं आहे ना, तर मग आम्हाला ते पण हवं असतं. स्वयंपाक करता आम्ही एन्जॉय पण खूप करतो, मस्त्या पण खूप करतो, मज्जा येते आणि निमित्ताने आम्ही सर्व एकत्र येतो. कसं असतं ना, आयुष्य आपलं खूप छोटं आहे आणि ते जगायला शिकायला पाहिजे. सर्वांजवळ वेळ नसतो. सर्वजण आपापल्या कामात खूप बिझी आहेत. सर्वांनाच कामं असतात. पण जेव्हापर्यंत आपण आपला वेळ काढणार नाही, तोपर्यंत आपण आयुष्य जगायला शिकणार नाही. म्हणून प्रत्येकाने आपला वेळ थोडा का होईना, एक फ्रेंड सर्कल असावा आणि वेळातून वेळ काढून आपण तिथे जावं, एन्जॉय करावा. म्हणजे आपलं जे काही डिप्रेशन असतं, जे काही स्ट्रेस असतो, जे काही टेन्शन्स असतात, थोड्या वेळापुरते का होईना ते आपण विसरतो आणि आपण एक नवीन म्हणजे आयुष्यात नवीन ह्याच्यामध्ये एंट्री करतो. नवीन काहीतरी आपल्या डोक्यामध्ये येतं, त्याच्यामुळे आपण सर्व काही विसरायला होतं आणि तेवढ्या वेळापुरता तरी तो आनंद ना आपला आपण टिकवतो आणि तोच महत्त्वाचा आहे. तर तो टिकवायला शिका आणि आनंद म्हणजे मिळवायला शिका आणि जगायला शिका. तर अशा पद्धतीने इथे आम्ही सर्वांनी खूप मस्त एन्जॉय केलेला आहे. सोनलनी तिच्या स्पेशल ती ॲक्च्युली नाशिकची असल्यामुळे तिने आम्हाला पहिल्यांदा सांबार कोथिंबीर जी असते ना, तिचे धिरडे म्हणजे तिच्या भाकरी करून खाऊ घातलेल्या. खूप छान टेस्टी तिने बनवलेल्या होत्या आणि त्या खाऊन आम्हाला खूप मज्जा आली. खूप छान एन्जॉय केला. तुम्हाला जर त्या भाकरींची रेसिपी हवी असेल तर तुम्ही मला DMमध्ये मेसेज करू शकता. मी त्याचाही व्हिडिओ तसा करणारच आहे, की तिने कसं काय म्हणजे त्या भाकरी